नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज ह्या छोट्याशा कापडापासून बघा आपण एक साधी पिशवी बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर बघा, या कापडाची रुंदी आहे बघा 10 इंच। या कापडाची रुंदी 10 इंच आहे आणि या कापडाची लांबी आहे बघा 10.5 इंच। तर 10.5 बाय 10चा अशा मेजरमेंटने समान मेजरमेंटने हे दोन पीस मी कट करून घेतले आहेत। कापडाची वरती मेन फॅब्रिक हा कापड आणि मध्ये आपण राईस गोणीचा उपयोग केलेला आहे। जी मार्केटमध्ये मी ते राईस गोणी होते तर त्याचा उपयोग केलेला आहे आणि खाली सुद्धा अस्तरसाठी मी वरच्याच म्हणजे ह्याच कापडाचा यूज केलेला आहे। आपली रुंदी आहे बघा, जिकडून आपण 10 इंच रुंदी घेतली होती ना, तर त्याच साईडला आता आपल्याला बेल्ट लावायचे आहेत। तर बघा, आपण बेल्ट लावण्यासाठी या कापडाचा असा मध्य काढून घेऊया। तर 10 इंच रुंदी, त्याचा मध्य येईन आपला 5 इंच। तर 5 इंचावर मी असं मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्या दोन्ही साईडला बघा, त्याच्या दोन्ही साईडला मी 2-2 इंचावर असं मार्किंग करून घेतलं। या साईडला एक आणि या साईडला एक बघा। तर अशा प्रकारे, तर याच्या आपल्याला येथे आपल्याला बेल्ट लावायचे नाही आहे, तर ही आपली फक्त मार्किंग आहे बेल्टच्या लावण्यासाठीची। तर याच्या बघा, येथून आपल्याला या कापडापासून बघा 2 इंच खाली असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या जे आपण वरती मार्किंग केलेली होती त्यापासून आपल्याला अशी सरळ रेष 2 इंचावर आखून घ्यायची आहे आणि अशी इथे आडवी रेष देऊन घ्यायची आहे, तर थोडीशी 1 इंच फक्त। त्यानंतर येथून पण दुसऱ्या मार्किंगमधून सुद्धा त्या मार्किंगपासून आपल्याला एक उभी रेष आखून घ्यायची आहे आणि एक इंचाची अशी छोटी आडवी रेष आपल्याला देऊन घ्यायची आहे खाली 2 इंचावर। तर अशा प्रकारे आपल्याला हे मार्किंग दोन्ही पीसवर आपण करून घेणार आहोत बघा। तर माझा थोडा आवाज बदललेला वाटत असेल तुम्हाला, कारण सर्दी खोकला झाला आहे, थोडी तब्येत बरी नव्हती, तर त्यामुळे असा आवाज थोडा वेगळा वाटत आहे। तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण 2-2 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। तर आता आपण येथे याप्रमाणे असे बेल्ट लावणार आहोत। पेमेंट मी तुम्हाला सांगते। तर बघू शकता 22 इंचाचा मी बेल्ट घेतलेला आहे। तर एवढ्याच मापाचा मी दुसरा बेल्टसुद्धा तयार करून घेतला आहे। याप्रमाणे असे 2 बेल्ट मी तयार करून घेतलेले आहेत आणि आपण येथे आता अशा प्रकारे लावूया बघा। हे बेल्ट आहे ना, हे जी मार्किंग आहे 1 इंचाची, त्या 1 इंचावरच आपल्याला असं याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे, कारण या बेल्टची रुंदीसुद्धा 1 इंच आहे बघा। या बेल्टची रुंदीसुद्धा आपण 1 इंच घेतलेली आहे। 1 इंचाला फक्त एक रेषच कमी आहे अशा प्रकारे। तर बघू शकता, असे यावर ठेवायचे आहे बघा आपल्याला आणि या साईडलासुद्धा आपण असे ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे आपले बेल्ट हे स्टिच करून घ्यायचे आहे। इथे असे चौकोनमध्ये आपण स्टिच करून घ्यायचे आहे। जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्याकडून ही चूक होतच असते, तर ही महत्त्वाची टिप लक्षात ठेवा। जेव्हा आपण बेल्ट लावतो ना, तेव्हा असं सरळ व्यवस्थित याप्रमाणे आपल्याला ते सरळ एक सारखं असं घेऊन बघा, याप्रमाणे आपल्याला स्टिच करायचं असतं। जर आपण तेव्हा लक्ष नाही दिलं किंवा आपले बेल्टला असं तिरकस वगैरे आपण स्टिच करून घेतलं, तर मग ते व्यवस्थित दिसत नाही बघा, असा तिरपा येतो आपला बेल्ट। तर बघा, लावताना बघा हाच जे साईड आपली वरतं आहे, तर तीच साईड आपली अशी वरतं ठेवून बघा, अशा प्रकारे तीच साईड आपली वरतं ठेवून इकडे आपल्याला दुसऱ्या साईडला बेल्ट लावायचा असतो। तर ही महत्त्वाची टिप लक्षात ठेवा। जे नवीन शिकणारे असतील त्यांच्यासाठी हा यूजफुल व्हिडिओ आहे। तर अशा प्रकारे बेल्ट लावल्याने बघा, आपलं कामही वाढत नाही आणि आपलं काम इझी होऊन जातं। नाहीतर मग काय होते की लावल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं की आपला बेल्ट व्यवस्थित लागलेला नाही आहे किंवा उलटा लागलेला आहे, तर मग आपल्याला पुन्हा ते शिलाई उसवा लागते आणि व्यवस्थित करावी लागते। तर बेल्ट लावताना हे लक्षात ठेवायचं।
तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी दोन्ही पीसला बेल्ट अटॅच करून घेतलेले आहेत. तर आता बघा, आता यावर आपण याच कापडाने बघा, ज्या कापडाने मी बेल्ट बनवले त्याच कापडाने मी एक अशी छान अशी पट्टीसुद्धा बनवलेली आहे. तर ही पट्टी आपण यावर ठेवूया बघा. अशा प्रकारे हे आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे बघा. दोन्ही साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण या बेल्टवर सुद्धा करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे बघा, आपण हे बेल्ट लावून घेतलेले आहे आणि बेल्टच्या खाली आपण एक पट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे कापडाची. तर बघा, जे एक्स्ट्राचा कापड आहे, एक्स्ट्राची पट्टी आहे, ती आपण कट करून घ्यायची आहे या प्रकारे. येथून आता जिथून आपण ही पट्टी लावलेली आहे ना, तर त्याच्यावरती वरच्या टोकापासून बघा, वरच्या साईडपासून आपल्याला मोजून घ्यायचं आहे अंतर. तर तेथून आपण आता पट्टी लावणार आहोत आपल्या पिशवीसाठी. आपण 28 इंचाची आपल्याला पट्टी काढायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण आपण त्यामधूनच आपण पायपिंग करून येथे अटॅच करून घेणार आहोत बघा त्या कापडाला. हे बघा, तर आपण बघा, मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगते. तर आपल्याकडे असे छोटे छोटे कापडाचे तुकडे वगैरे असतात, तर काही दुसऱ्या कलरचे वगैरे असतात. तर आपण म्हणतो की दुसऱ्या कलरचं कसं याला यूज करायचं, पण असं नाही आहे. आपण 2-3 प्रकारचे किंवा कलरचे कपडे यूज करूनसुद्धा आपण छान अशी कलाकृती बनवू शकतो आपल्याच घरच्याच घरी. आपल्या घरी जर शिलाई मशीन असेल आणि आपल्याला जर शिवायची काही आवड असेल, तर आपण कोणताही कपड्याचा तुकडा आपल्या घरी वाया जात नाही. तो कपड्याचा कापड कधी ना कधी यूज आणतच असतो बघा. तर बघा, मी पण असंच करत असते. मी पण असं कोणताही कापड वगैरे असला तर मी फेकून देत नाही बघा. तर मी त्याचा यूज करतच असते कधी ना कधी. तर बघा, माझ्याकडे हा कापडाची पट्टी होती. तर या कापडापासूनच मी आता याला पट्टी करत आहे बघा. छान, तर छानही दिसते असं 2-3 कलरचे वगैरे लावले तर मी तुम्हाला दाखवते याचं मेजरमेंट. याची लांबी मी तुम्हाला दाखवते बघा. तर बघू शकता, 28 इंच आपली लांबी आलेली आहे. तीनही साईडची आपण मोजली आहे ते. तर त्यानंतर आपण बघा, 2 इंच आपण 29 आणि 30, तर अशी 2 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत आणि त्यानंतरचा कापड आपण कट करून घेणार आहोत बघा. तर थोडा अर्धा इंच मी वाढवूनच घेतलेला आहे. तर कारण मी सांगते तुम्हाला, तर बघा, आपल्याला यातूनच आपण असं पायपिंग करून घेणार आहोत कापडासाठी. हे बघा, अशा प्रकारे आपण येथे फोल्ड करून शिलाई मारून घेणार आहोत, म्हणजे हा कापड इथे आपला पॅक होऊन जाईल. मी ही दुसरी पट्टी ठेवणार आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे मी इथून आता पाव इंचावर अर्ध्या इंचावर शिलाई मारणार आहे. तर अशा प्रकारे बघा, मी अर्ध्या इंचावर शिलाई मारत नेणार आहे. जसं आपण या पट्टीवरच आपली ही पायपिंग आलेली आहे, तर त्याचप्रमाणे आपल्याला या पट्टीवरच हे ठेवून घ्यायचं आहे बघा, अशा प्रकारे. आणि आता इथून आपण पायपिंग करून या प्रकारे आपण शिलाई मारून घेणार आहोत. तर बघा, आता आपल्या बघा, दोन्ही साईडने आपण पट्टी लावून घेतलेली आहे, तीनही साईडने बघू शकता. तर आता आपल्याला याला पायपिंग करायची आहे बघा, वरच्या साईडने पण आणि खालच्या साईडने पण. तर त्या बघा, अशा पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. यासाठी हे जे शिलाई आहे ना, आपण शिलाई मारली आहे तर याचे धागेदोरे निघतात. तर हे व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग साठी बघा, आपण इथे आता पायपिंग करून घेणार आहोत. आणि इथे आपण बेल्ट लावले आहे, तिथे आपण बघा चेन लावणार नाही आहोत, कारण हा पिशवीचा साधा प्रकार आहे, साधी पिशवी आहे. तर त्यामुळे बघा, आपण येथे सुद्धा आपण आता पायपिंग करून घेणार आहोत अशा प्रकारे. तर बघू शकता, आपण आता येथे पायपिंगसुद्धा करून घेतलेली आहे. आणि तीनही साईडला आपण बघा, खालतून आणि वरतून बघा पायपिंग करून घेतलेली आहे. तर किती छान दिसत आहे आपली पिशवी, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आणि हा उलटा भाग आहे मैत्रिणींनो, तर उलटा भागसुद्धा आपल्याला किती छान दिसत आहे. अजून तर आपण सरळ करायचे आहे. तर चला आता आपण पिशवी सरळ करून घेऊया.
तर आपण बघा या साईडने आपण शिलाईसुद्धा देऊ शकतो. तर बघू शकता अशा प्रकारे आपली ही पिशवी तयार आहे. बघा किती सुंदर. कसा वाटला आजचा व्हिडिओ? यूजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय महाराष्ट्र.